माय इव्हिनिंग. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. कसे आहात सगळे? गुड इव्हिनिंग सगळ्यांना. गुड इव्हिनिंग. व्हेरी गुड. कसे आहात सगळे? स्वस्त मस्त जबरदस्त. मस्त मस्त आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, कोणाकोणाच्या सफरिंग लिहिणं सुरू आहेत. आपल्या आयुष्यातला पेन कोण कोण लिहित आहेत. सगळ्यांनी आपले पहिल्यांदा कॅमेरा ऑन करायचे आहेत. येस, जबरदस्त आहेत. व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड. या 8 दिवसांच्या प्रवासामध्ये नक्कीच तुम्ही थोडंफार प्रमाणात पॉझिटिव्ह झालेले असाल आणि आपल्या प्रत्येकाचा लाईफमध्ये जो काही आपला दृष्टिकोन होता, लाईफ दृष्टिकोन आपल्या जीवनाकडे बघण्याचा, तो नक्कीच थोडाफार प्रमाणात सकारात्मक झालेला असावा अशी मी आशा करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. व्हेरी गुड. येस, काल आपण आपल्या शरीरात असणाऱ्या चक्रांबद्दल माहिती घेत होतो. ते चक्र काय असतात, चक्र किती आहेत, त्याचा का माहिती घ्यायची आहे, का चक्रांना समजून घ्यायचं आहे, चक्रांमध्ये प्रॉब्लेम आल्यावरती कोणते कोणते डिसिजेस होतात, या छोट्या मोठ्या गोष्टी आपण जाणून घेत होतो. येस, काल आपण कुठलं चक्र बघितलं होतं? पहिल्यांदा बघितलं होतं ते म्हणजे मूलाधार चक्र आणि त्यानंतर आपण बघितलं होतं ते म्हणजे स्वादिष्टान चक्र. राईट? या दोन चक्रांबद्दल आपण आपली माहिती घेत होतो. मूलाधार चक्राचं तत्व आपण बघितलं होतं की पृथ्वी तत्व आहे आणि स्वादिष्टान चक्राचं तत्व कोणतं आहे? काल मी सांगितलं होतं वॉटर एलिमेंट काय आहे, जल तत्व स्वादिष्टान चक्राचं तत्व आहे. आता पुढचं जे तत्व चक्र म्हणता येईल किंवा पुढे जे आपल्याला जातो हा चक्रांबद्दल पुढे जेव्हा माहिती घेतो आहे तेव्हा पुढचं चक्र आहे ते म्हणजे सोलार प्लेक्सिस चक्र. कोणतं आहे? सोलार प्लेक्सिस चक्र म्हणजे माझं मणिपूर चक्र. माझ्या आयुष्यात ज्या चक्रामुळे पैशांचा पाऊस पडतो किंवा पैशांचा पूर येऊ शकतो असं माझं कोणतं आहे? मणिपूर चक्र. कुठलं चक्र आहे? मणिपूर चक्र. त्याचा रंग कोणता आहे? तो म्हणजे पिवळा. मणिपूर चक्राचा रंग पिवळा आहे आणि तत्व कोणतं आहे? इथे काय असतं? पोट. पोटात आपण काय म्हणतो? आहुती टाकत असतो. बरोबर हो की नाही? जेवण करतो म्हणजे आपण पोटाला काय देत असतो? आहुती टाकतो आहे. उदर भरणं हे जाणी जे यज्ञ कर्म चालू असतं आपल्या पोटामध्ये, म्हणून तिथलं तत्व कोणतं आहे? अग्नितत्व. कुठलं तत्व आहे? अग्नितत्वाचं हे तत्व चक्र आहे. या चक्राचा बीज मंत्र कोणता आहे? तर रम. कोणता आहे? रम. जर तुम्हाला हे चक्र बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला कोणता बीज मंत्र वापरायचा आहे? तो म्हणजे रम. आणि जर ह्या चक्रांमध्ये इम्बॅलन्स आलं तर मला माझ्या आयुष्यात काय काय जाणवतं ते जाणून घेऊया. आपल्याला डायबिटीजचा प्रॉब्लेम, डायजेशन सिस्टीमचे रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतील, लहान आतडे, मोठे आतडे यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम, आपली गट हेल्थ, सतत आपल्याला पोटफुगीचा त्रास, ब्लोटिंग म्हणजे कॉन्स्टिपेशन किंवा आपल्याला पोटाचे कुठलेही विकार, ते आपल्याला कुठून येतात? आपलं मणिपूर चक्रांमध्ये बॅलन्स नसेल तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम दिसायला लागतात. मग मला माझे मणिपूर चक्रांमध्ये अजून काय समजायला लागतं? तर एखाद्याला आपल्याला कसं होतं की आपण समोरच्या समोर एक कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही. आपल्यामध्ये काही मिळवण्याची ताकद, जे आपण म्हणतो इच्छाशक्ती, जी कमी जास्त प्रमाणात असते. एक तर अति इच्छाशक्ती असते, अति अभिमान वाढलेला असतो, तेव्हाही आपलं मणिपूर चक्र काय डिस्टर्ब झालेलं असतं आणि आपल्याकडे सेल्फ रिस्पेक्ट नाही आहे, आपण स्वतःवरती प्रेम करत नाहीये किंवा स्वतःचा आपली इच्छाशक्ती नाहीये, महत्वाकांक्षा आपल्यामध्ये प्रेझेंट नाहीये, तर माझं मणिपूर चक्र इम्बॅलन्स झालेलं आहे असं समजायचं. मग माझ्या मणिपूर चक्राचं कारक काय आहे? मणिपूर चक्र मला पर्सनल पॉवर देते. माझी पर्सनल पॉवर, माझी इच्छाशक्ती, पहिलं मला कॉन्फिडन्स देतोय. जर माझं मणिपूर चक्र बॅलन्स असेल तर माझा कॉन्फिडन्स कसा राहील? 100% मी मोटिवेटेड राहील.
कम्युनिकेशन मध्ये मी प्रॉपरली कम्युनिकेशन करणार, गुड कम्युनिकेशन स्किल राहतील. या पद्धतीने मला कुठल्याही पद्धतीने कुठल्याही संकटाची मला भीती वाटणार नाही. त्यानंतर सेल्फ इस्टीम, आपला जो स्वाभिमान असतो किंवा स्वतःबद्दल आपण जे काही विचार करतो, जी महत्वाकांक्षा असते, इच्छाशक्ती असते, ती सगळी चांगल्या पद्धतीने दांडगी असं म्हणतो आपण. इच्छाशक्ती कशी आहे, त्या व्यक्तीची दांडगी इच्छाशक्ती, प्रबळ इच्छाशक्ती असं आपल्याला बघायला मिळतं. मणिपूर चक्र बॅलन्स करायचं असेल तर आपण काय काय करू शकतो, जे आपल्या पहिल्यांदाच सांगितलं होतं, सूर्यनमस्कार सांगितले होते. सूर्यनमस्कार नंतर मी मणिपूर चक्र बॅलन्स करण्यासाठी सांगितलं होतं की आपल्याला नौकासन करू शकतो. काय करू शकतो? नौकासन तुम्ही करू शकता, धनुरासन तुम्ही करू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही पिवळ्या कलरचा वापर करू शकता. जे तुम्हाला जर चक्र बॅलन्स करायचं असेल तर पिवळ्या कलरचा आपल्याला वापर करायचा आहे. पिवळ्या कलरच्या भाज्या, फळभाज्या, फ्रुट्स आपण मणिपूर चक्राला बॅलन्स करण्यासाठी खायचे आहेत. कळालं इथपर्यंत? काय काय करणार आहे मणिपूर चक्र? मणिपूर चक्र माझा कॉन्फिडन्स साठी कारक आहे, हे विसरायचं नाही. म्हणून मणिपूर चक्रांवरती जेव्हा डिस्टर्बन्सेस येतात, पहिल्यांदा आपल्याला डायजेशन रिलेटेड इश्यू सुरू होतात. पहिल्यांदा काय होतं, माझं डायजेशन बिचकतं, मला जे काही माझं रुटीन आहे, माझं पोटफुगीचा त्रास होतो, मला अस्वस्थ व्हायला लागतं. कुठेतरी असं ना, पोटात गोळा उठतो बघा, भीती वाटायला लागली की पोटात कोणीतरी येणार आहे, काहीतरी आपल्याला फेस करायचं आहे, तेव्हा आपल्याला जेव्हा कॉन्फिडन्स कमी होतो तेव्हा देखील पोटात गोळा उठतो. पेपर आहे तेव्हा आपला कॉन्फिडन्स जर कमी झाला तर आपल्याला काय होतं, काहीतरी पोटात अनामिक भीती वाटायला लागते. मग मला काय करायचंय, मला जर लाईफमध्ये पुढे जायचं आहे, सक्सेसफुल व्हायचं आहे, तर मला काम कशाला करावं लागेल? माझ्या मणिपूर चक्रावरती मला काम करणं गरजेचं आहे. मग हे काम करायचं म्हणजेच काय, मला 3 मिनिटं मणिपूर चक्रावरती रम नावाचं, राम नाही, रम आहे ते, रम रम रम. तुम्ही राम पण जपू शकता, त्यांनी पण. राम जे लोकांना आहे, रामाच्या नावात तेच आहे की तुमचे व्हायब्रेशन कुठे वाढतात, तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढते, तुमचे व्हायब्रेशन अप होतात. तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो रम 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 आपल्याला असा बीज मंत्र तिथे चॅन्ट करायचा आहे. कळालं? त्यांनी तुमची कॉन्फिडन्स लेवल रम बरोबर वाढणार आहे. लिहिलंय सगळ्यांनी? येस. पुढचं चक्र कोणतं आहे ते म्हणजे माझं हृदय चक्र. त्याला आपण अनाहत चक्र म्हणू शकतो किंवा हार्ट चक्र देखील म्हणता येईल. मग मला माझ्या हृदयावरती कुठला कलर बघायचा आहे, तो म्हणजे गुलाबी किंवा हिरवा. माझ्या हृदय चक्रावरती आपल्याला कोणता कलर बघायचा आहे? हिरवा कलर, हिरवा रंग किंवा गुलाबी कलर रंग आपल्याला तिथे बघायचा आहे, व्हिज्युअलाइज करायचा आहे. मग माझं हृदय चक्र, हार्ट चक्र, ते कुठे आहे? सेंटर ऑफ द चेस्ट. माझ्या चेस्टच्या सेंटर मध्ये आहे. हृदय चक्र ज्यांचं ब्लॉक झालेलं असते त्यांना काय जाणवतं? रिस्पिरेटरी ट्रॅक डिसीजेस जाणवतात, ब्रीदिंग इश्यू जाणवतात, बीपीचे प्रॉब्लेम जाणवतात, त्यानंतर हार्टमध्ये ब्लॉकेजेस जाणवतात, हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम्स तुम्हाला जाणवतात. बरोबर? तुम्ही जर खूप रागराग करता आहात, तुमच्याकडनं संताप होतो आहे, तुमच्याकडनं स्वतःवरती तुम्ही प्रेम करत नाही, इतरांवरती तुम्ही प्रेम करत नाही, सतत सतत द्वेषाच्या भावनेत राहतात, जेलशीच्या भावनेत राहत आहात, तर तुमचं हृदय चक्र ब्लॉक व्हायला सुरुवात होत आहे असं समजायचं. आपण आपल्या भावना समजून घ्यायच्या आहेत. आपण सध्या कुठल्या भावनेत आहे हे समजणं गरजेचं आहे. मग माझं हृदय चक्र जर ब्लॉक होते आहे तर मी दुसऱ्यांना माफ करू शकणार नाही, दुसऱ्यांची परिस्थिती समजून घेऊ शकणार नाही. त्याच पद्धतीने मी स्वतःला देखील प्रत्येक वेळा एक गिल्ट मला खात जाईल किंवा मला स्वतःबद्दल पण प्रेम वाटणार नाही. येस. मग हृदय चक्रावरती आपल्याला काम करायचं आहे तर आपण कोणता मंत्र म्हणणार? तो मंत्र आहे यम. कोणता मंत्र आहे? यम.
यमच आठवला मॅडम. हो ना. येस. यमाला आठवायचा नाही, मग हृदयाचं जर बॅलन्स करायचं आहे, इथे कोण आहे? राम बसतोय. आपला परमेश्वर, ती युनिवर्स आपल्या हृदयामध्ये वास करत असते, तो ब्रह्मांड आपल्या हृदयामध्ये आहे. येस, आपल्याला कुठला मंत्र जप करायचा आहे? यम. य वरती अनुस्वार. झालं? कळालं? आता तत्व कोणतं आहे हृदय चक्राचं? ते म्हणजे वायू तत्व. कुठलं तत्व आहे? वायू तत्वाचं हे चक्र आहे. हृदयासाठी लागणाऱ्या किंवा ब्रीदिंग इश्यू असतील किंवा काय, याच्यासाठी आपल्याला हिरव्या कलरच्या पालेभाज्या खाणं गरजेचं आहे. कुठलं काय खायचं आहे? हिरव्या कलरच्या पालेभाज्या. त्यामध्ये पालक, केल येतं, नंतर ब्रोकली आलं, ग्रीन बीन्स आलेत, ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता. हिरव्या कलरचे फ्रुट्स, जे काही हिरव्या कलरच्या गोष्टी आहेत, तुम्हाला हृदय चक्र बॅलन्स करण्यासाठी घ्यायच्या आहेत. आसन कोणतं करू शकतं? तर तुम्ही सेतुबंध आसन करू शकता, भुजंगासन करू शकता, त्यानंतर अनुलोम विलोम करू शकता. यांनी तुमच्या हृदयाला काय राहणार आहे? बॅलन्स मिळायला मदत होईल आणि जे काही ब्लॉकेजेस आहेत ते हळूहळू दूर होत जातील. जर आपल्याला आपल्यामध्ये क्षमेची भावना पाहिजे, हृदयचक्र काय करतो? आपल्याला जेव्हा बॅलन्स असतो तेव्हा आपण समोरच्याची कंडिशन समजून घेतो, समोरच्याला लवकर माफ करतो. त्यानंतर तुम्ही इतरांबद्दल आणि स्वतःबद्दल पण काय करतात? प्रेम व्यक्त करतात. लवकर आपण फॉरगिवनेस, आपल्याकडे काय तो, ती गोष्ट, हा, लेट लेट गोची जी भावना असते की जाऊ द्या, सोडून द्या, झालं झालं, ही जी भावना केव्हा येते? सोडून द्यायला शिका म्हणते मी. का? कारण की ही लेटगोची भावना काय करते? माझं हृदयचक्र बॅलन्स करत असते. म्हणून आपल्याला हृदयचक्रावरती 3 मिनिटं मेडिटेशन करणं गरजेचं आहे. हे मेडिटेशन करायचं आहे. हृदयचक्रावरती हिरवा कलर व्हिज्युअलाइज करा, गुलाबी कलर करा, काहीही या दोन पैकी करा, किंवा तुम्ही फक्त कलर जरी व्हिज्युअलाइज होत नसतील तर फक्त आणि फक्त तिथे तुम्ही मंत्र साधना जरी केली, बीज मंत्राचं चॅन्टिंग जरी केलं, तरीही सुंदर रिझल्ट मिळणार आहे. कळतंय? लिहिलंय सगळ्यांनी? पुढचं आपलं चक्र आहे ते म्हणजे माझं विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र म्हणता येईल, थ्रोट चक्र म्हणता येईल, जे ते आपल्या, त्याची पोझिशन कुठे आहे? तर माझा गळा इथे काय आहे? माझं विशुद्धी चक्र आहे, माझं थ्रोट चक्र आहे. थ्रोट आपल्याला त्याची पोझिशन आहे. रंग कोणता आहे? तर आकाशी कलरचं हे तत्व आहे. रंग कुठला बघायचा आहे आपल्याला? आकाशी रंग बघायचा आहे. आणि तत्व कोणतं असेल? तर आकाश तत्व. हे 5 तत्व जे पंचमहाभूत आपण त्यांना म्हणतो, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे माझ्या शरीरामध्ये आहे. शरीरासोबत माझ्या हातांमध्ये देखील हे पंचमहाभूत वास करतात. म्हणून आपल्याला मुद्रा सांगितलेल्या आहेत. बरोबर? ह्या पंचमहाभूतांमध्ये माझे 5 कुठे आहे तत्व? माझ्या डोक्याच्या खालती, म्हणजे गळ्याच्या खाली माझे 5 तत्व आहे. आणि माझ्या डोक्याच्या वरती, जिथे आपण म्हणतो डोकं, आपण डोक्याच्या वरचा जो भाग आहे, तिथे कुठले तत्व आहेत? 2 जे ब्रह्मांडासोबत जोडतात. मला काय जोडतं आहे? ब्रह्मांडासोबत जोडणारे तत्व माझ्या हवेत आहे. आणि जे मला जे जमिनीशी जोडत आहे, किंवा हे पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे, ते तत्व कुठे आहे? माझ्या या डोक्याच्या खालच्या माझ्या बॉडीमध्ये. आणि राहिलेले 2 तत्व जे आहे ते माझ्या हेडमध्ये, डोक्यामध्ये. ठीक आहे? तर आपल्याला कोणतं तत्व जाणून घ्यायचं आहे? ते म्हणजे विशुद्धी चक्र. त्याचा रंग आकाशी आहे, तत्व आहे आकाश तत्व. त्यानंतर विशुद्धी चक्र आपल्या कशासाठी मदत करत? विशुद्धी चक्र एखाद्याच्या कम्युनिकेशनसाठी, सत्यता आपल्या मुखातून निघावी त्यासाठी आपल्याला मदत करत असते. त्याचप्रमाणे आपल्याला विशुद्धी चक्र माझ्या जे कम्युनिकेशन आहे, कम्युनिकेशन, सेल्फ एक्सप्रेस करतो आपण, आपल्या ज्या भावना व्यक्त करत आहोत, तिथे आपल्याला विशुद्धी चक्र मदत करत असते. त्यानंतर विशुद्धी चक्रामध्ये इम्बॅलन्स आलं तर तुम्हाला पहिला जाणवणारा आजार तो म्हणजे काय? थायरॉइड. राईट? थायरॉइड ज्या लोकांना होतो त्या लोकांचा प्रॉब्लेम काय असतो? ते तर कमी बोलतात, बरोबर?
त्यांच्या भावना सत्य त्यांच्या मनात दाबून ठेवणं असं म्हणता येईल. त्यांच्या भावना त्या एक प्रॉपर व्यक्ती त्यांना मिळत नाही की ज्याच्या पर्यंत आपण कम्युनिकेट करू शकतो, आपल्या भावना एक्सप्रेस करू शकतो. त्यामुळे त्यांना काय होतं, थायरॉइडचा प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होतो. मग टॉन्सिल्स आलेत. माझ्या थ्रोट रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स होतात ते मला का होतात आहे, जेव्हा मी एक्सप्रेस करत नाही, माझ्या विशुद्धी चक्रामध्ये इम्बॅलन्स येतो आहे, तेव्हा मला काय होणार आहे, थ्रोट रिलेटेड प्रॉब्लेम्स येणार आहेत. आपल्याला बघायला मिळतं की आजच्या जीवनामध्ये असं कोणती व्यक्तीच नाही ज्याच्या पर्यंत आपण सत्य पोहोचवू शकतो, किंवा अशा आपल्या फिलिंग्स आता ब्लड रिलेशन मध्ये पण आपल्या फिलिंग्स प्रॉपरली आपण एक्सप्रेस करू शकत नाही, मित्रांमध्येही आपण प्रॉपरली कम्युनिकेशन करू शकत नाही, कारण ही डिस्टन्स निर्माण झालेलं आहे. इतकं कलियुग म्हणता येईल किंवा कम्युनिकेशन गॅप आलेली आहे. आणि या डिस्टन्समुळे फॅमिली मेंबर्स पण आपण एकमेकांसोबत प्रॉपरली कम्युनिकेट करत नाही. आणि जेव्हा आपलं प्रॉपरली कम्युनिकेट होत नाही, आपल्या भावना दाबल्या जातात, आपण एक्सप्रेस करत नाही, सत्य किंवा घडलेली जी घटना आहे, जे दुःख आहे ते आपण खूप दाबून ठेवतो, तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार व्हायला सुरुवात होत असते. म्हणून एक प्रॉपर व्यक्ती ची मदत घेऊन आपल्याला काय करायचंय, जिथे आपल्याला योग्य वाटतं आहे त्या व्यक्तीसमोर आपल्याला सत्य बोलायचं आहे, आपलं जे काही आहे ते ट्रान्सपरन्सी त्या व्यक्तीसोबत ठेवायची आहे, कम्युनिकेट करायचं आहे, आणि ज्या काही भावना दाबून ठेवल्या आहे, जे दुःख आहे ते आपल्याला काय करायचं आहे, बाहेर काढायची सवय ठेवायची. खूप कोंडमारा आपल्याला करून घ्यायचा नाही, नाही तर मला आयुष्यामध्ये नको ते डिसिजेस होतात. कळतंय? ज्यांना डिसीज फ्री लाईफ पाहिजे असेल त्यांनी काय करायला पाहिजे, या चक्रांवरती मेडिटेशन करायचं आहे. मला या चक्रांवरती मेडिटेशन करताना या चक्रांचा मंत्र आहे हम. काय आहे? हम. बीज मंत्र हम आहे. हम 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 असं आपल्याला साधना तिथे करायची आहे. लिहिलंय? त्यानंतर तुम्ही काय करू शकतो, सर्वांगासन करू शकता, हलासन तुम्ही करू शकता, मत्स्यासन करू शकता. हम बरोबर. मत्स्यासन देखील तुम्ही करू शकता. आणि आहारामध्ये जर विचार कराल तर तुम्ही आकाश तत्वाचे जे वॉटर काय सांगितलं आहे, पाणी, पाणी तुम्हाला जास्तीत जास्त, किंवा ब्लू कलरचे जे आकाशी कलरचे जे काही फळभाज्या आहे, की आकाशी कलरचे जे फ्रुट्स आहे, ड्राय फ्रुट्स आहे, ते तुम्ही घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल ब्लूबेरी आहे, हर्बल टी आहे, पाणी आहे, नंतर प्लम आहे, पियर आहे, ब्लॅकबेरीज आहे, त्या तुम्ही इन्क्ल्यूड करायच्या आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, एक प्रॉपर व्यक्तीसोबत कम्युनिकेशन करणं. तुम्हाला जे दिवसभराच्या भावना आहेत, तुमचे मुलं असू द्या, फॅमिली मेंबर्स असू द्या, हस्बंड वाईफ असू द्या, आई वडील असू द्या, एक प्रॉपर व्यक्तीसमोर तुमच्या दिवसभराचं कुठे काही वाईट घडलं का, कुठे काही तुम्ही दुःखी झाल्यात का, तुम्हाला काय प्रसंगाला सामोरं जावलं, ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या व्यक्तीसोबत कम्युनिकेट करणं खूप गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं, जर तुम्हाला जर थायरॉइडचा प्रॉब्लेम नको असेल तर खूप दाबून ठेवण्याची सवय आपल्याला बंद करायची आहे. बरोबर? येस. पुढचं आपलं तत्व आहे ते म्हणजे थर्ड आय चक्र. कुठलं आहे चक्र? थर्ड आय चक्र आहे. आणि हे कुठे आहे माझं, जिथे शंकराचा आकार आपला तिसरा डोळा असतो, तिथे माझ्या दोन भुवयांच्या मधात, दोन भुवयांच्या मधात, फोरहेड मध्ये, बिटवीन द आयब्रोज, हे माझा आज्ञाचक्र, अज्ञचक्र किंवा थर्ड आय चक्र आपण त्याला म्हणू शकतो. त्याचं एलिमेंट काय आहे? लाईट आहे, प्रकाश. थर्ड आय चक्राचं एलिमेंट काय आहे? प्रकाश. तत्व आहे प्रकाश. कलर कोणता आहे? इंडिगो कलर, अस्मानी कलर. इंडिगो कलर आहे, अस्मानी कलर.
डार्क निळा कलर आपण त्याला म्हणता येईल. आणि आपल्याला हे कशासाठी सांगितलेलं आहे? जर या चक्रांमध्ये ब्लॉकेज आलं तर माणसाची मानसिकता चांगली राहत नाही. या ब्लॉकेजेस आलं तर तुम्ही खूप अतिविचार करण्याची तुम्हाला सवय राहते. सतत सतत विचार करून मायग्रेनचा प्रॉब्लेम होणं, हे किंवा कुठल्याही प्रकारची डोकेदुखी तुम्हाला जर जाणवत असेल तर आपल्याला नाही, पीडीएफ या सेशनला नाही मिळत. जर तुम्ही नेक्स्ट बॅचला जर जॉईन होणार असाल, म्हणजे ऍडव्हान्सची जी सेकंड अँड थर्ड लेवलची बॅच असते, आणि जो 7 चक्राचा सेपरेट कोर्स असतो त्यामध्ये तुम्हाला 7 दिवसांचं सेशन असते. त्यात वेगवेगळ्या रोज आपल्याला एक एक चक्र घ्यावं लागतं. आणि त्या 7 दिवसांच्या सेशनमध्ये तुम्हाला 7 चक्राच्या नोट्स दिल्या जातात. रेकी लेवल 1चं पीडीएफ दिलं जात नाही, कारण हा पूर्णतः ऑनलाईन कोर्स आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा एक फ्री कोर्स आहे. त्यामुळे तुम्हाला नोट्स लिहून घ्यायच्या तर तुम्ही सेशनच्या दरम्यान लिहून घेऊ शकता. आणि जे लोक ऍडव्हान्स मध्ये येतात त्यांना नोट्स दिल्या जातात. म्हणजे सेकंड अँड थर्ड लेवलला जे लोक ऍडमिशन घेतील त्यांना सेकंड थर्ड लेवलच्या फर्स्ट लेवलच्या नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात. येस. पुढे आपण जाऊया की हे कशाचं कारक आहे? माझ्या विचारांचं कारक आहे. माझ्यामधली पूर्व सूचना जी मिळतो, आपल्याला काय मिळतो? एखादा पूर्व संकेत मिळत आहे, लोकांना ओळखण्याची क्षमता माझ्यामध्ये जी आहे, किंवा इंट्युशन पॉवर. जर मला काही समोर घडणाऱ्या गोष्टी दिसत आहे किंवा मला काही लोक ओळखता येत आहे की नाही आहे, हे कशावर ठरवते? माझा आज्ञाचक्र ठरवते. माझ्या विचारांची क्लॅरिटी मला आज्ञाचक्र देत आहे की मी डायरेक्शन कुठली घ्यायला पाहिजे, मला काय योग्य राहील. सारासार विचार बुद्धी हे काय ठरवत आहे? माझा आज्ञाचक्र ठरवत आहे. या मध्ये ब्लॉकेजेस आले तर आपण बघितलं की काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात. बरोबर? तुम्हाला मेंटल हेल्थ जे इश्यू आहेत, आपलं डोकं काम करत नाही म्हणतो ना आपण, एखाद्या व्यक्तीचं डोकं काम करत नाही, भांबावलेली असते. याला निर्णय क्षमता आपली कमी जास्त होते, निर्णय घेताच येत नाही अशा लोकांना. डायरेक्शन समजत नाहीये, कुठल्या मार्गावर जायचं हे समजत नाहीये, किंवा कुठल्याही पूर्वसूचना मिळत नाही. एखादी घटना घडते आहे आणि त्याला ती पूर्वसूचना मिळत नाही तेव्हा, किंवा लोक कुठल्या पद्धतीने त्याच्यासोबत कम्युनिकेशन करता आहे, लोक याचा फायदा घेत आहे का, लोकांना समजून घेण्याची क्षमता जी आहे ती या व्यक्तीमध्ये राहत नाही. मग अतिविचार करण्याची त्या व्यक्तीला सवय लागलेली असते. मग कुठेतरी आज्ञाचक्र ब्लॉक झालेलं पाहायला मिळतं. तर आज्ञाचक्र आपल्याला जर बॅलन्स करायचं आहे तर मंत्र आहे उम. कुठे आहे मंत्र? उम आहे, उम. तुम्ही दोन्ही चक्रांचा सोबत मंत्र जाप जरी करू शकता. जर तुम्ही डायरेक्ट ओम जरी म्हणत असाल तरी आपलं आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र दोन्ही याला बॅलन्स व्हायला मदत होते. हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही दोन्ही चक्रांचा मिळून 5 मिनिटं आपण तिथे जप करू शकतो. कळत आहे? मग तुम्हाला आज्ञाचक्र बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे? बालासन करायचं. कुठलं आसन करायचंय? बालासन करायचं आहे. अधोमुख सर्वांगासन करायचं आहे. सर्वांगासन करायचं आहे. पश्चिमोत्तानासन करायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स जे आहेत ते आज्ञाचक्राला बॅलन्स करण्यासाठी काय घेऊ शकता? ओमेगा 3 फॅटी ऍसिड. ओमेगा 3 जे आहे, जे त्याच्यामध्ये आहे, त्या आपल्याला काय घ्यायचे? ड्रायफ्रुट्स तुम्ही घेऊ शकता. तुम्ही पाणी, वॉलनट, त्यानंतर जे लोक नॉनव्हेज खातात ते फिश, ग्रेप्स, ब्लूबेरीज, त्यानंतर जे जवसांच्या बिया असतात, जवस आहे ते तुम्ही घेऊ शकता. फ्लॅक्सीड्स ज्याला म्हणतात ते तुम्ही इन्क्लूड करू शकता. दुसरी गोष्ट आपल्याला बदाम पण तुम्ही तुमच्या डाएटमध्ये घेऊ शकता. पुढचं चक्र आहे, झालंय प्रत्येकाचं? येस. पुढचं चक्र आहे ते म्हणजे माझं सहस्त्रार चक्र.
सर्वात महत्वाचं चक्र जिथून मला प्राण ऊर्जा मिळत असते, काय आहे? सहस्त्रार चक्र. कुठे आहे? माझा जो टाळू आहे, टॉप ऑफ द हेड, इथे काय आहे? माझं सहस्त्रार चक्राची जागा आहे. सहस्त्रार चक्र जर तिथे बॅलन्स नसेल किंवा पॉझिटिव्ह नसेल तर माणूस जगात राहत नाही. जर हे चक्र आपलं ऑफ झालं तर आपण नाहीये. कळतंय? मग काय? सहस्त्रार चक्रामध्ये माझ्या कॉस्मिक एनर्जी, ब्रह्मांडीय ऊर्जा, कॉस्मिक एनर्जीचं स्थान याला म्हणता येईल. आपलं तत्व काय याचं? ब्रह्मांडीय ऊर्जा, कॉस्मिक एनर्जी हे त्याचं तत्व आहे. आणि कलर काय व्हिज्युअलाइज करायचा आहे? व्हायलेट कलर आपल्याला व्हिज्युअलाइज करायचा आहे किंवा पांढरा कलर आपल्याला तिथे व्हिज्युअलाइज करायचा आहे. जांभळा किंवा पांढरा कलर आपण तिथे व्हिज्युअलाइज करू शकतो. त्याच पद्धतीने आपल्याला मंत्र जाप कुठला करायचा आहे? तर तो म्हणजे ओम. ओम ओम ओम. आपल्याला जे ओंकार गुंजन जे सांगितलेलं आहे ते कॉस्मिक एनर्जी, म्हणजे तुमच्या मधली ऊर्जा चांगली राहावी, तुमच्यामध्ये जी कंटिन्यू ओम आपल्याला सांगितलं आहे, तर नासाचा पण रिसर्च आहे त्याच्यावरती, की ह्या ब्रह्मांडाचा जो साऊंड आहे तो म्हणजे ओम आहे. म्हणून मला माझ्या ऊर्जा वाढवायसाठी जो, किंवा मला जर माझी कुठेतरी निगेटिव्ह वाटत आहे, हा सगळ्यांसाठी सुटेबल असणारा जर मंत्र जाप म्हणता येईल तर तो म्हणजे ओम. ओंकार गुंजन तुम्ही तिथे 3 मिनिटांसाठी करायचं आहे. कळालं? आणि त्या बॅलन्स करताना आपल्याला हे याच्यासाठी कशासाठी कारक आहे? हे कारक मला काय करते? माझ्या मधली आध्यात्मिकता, स्पिरिच्युअलिटी, मला ब्रह्मांडासोबत जोडण्यासाठी जर काही कारक असेल तर ते म्हणजे माझं सहस्रार चक्र आहे. काय? मला ब्रह्मांडासोबत ज्या ऊर्जा पाठवल्या जातात, माझ्याकडून तुम्हाला ज्या ऊर्जा पाठवल्या गेल्या, त्या कुठे आल्यात? त्या तुमच्या सहस्रार चक्रामध्ये आलेल्या आहेत. ब्रह्मांडासोबत जोडण्याचं एक केंद्रबिंदू म्हणून आपल्याला सांगितलं जाते की लहान मुलांचा टाळू भरल्याशिवाय त्याला बाहेर नेत नाही. त्याचं जपायला पाहिजे, कारण त्याची ऊर्जा तिथे बॅलन्स झालेली नसते. येस. त्यानंतर आपल्याला स्पिरिच्युअल एनलाइटमेंट काहीतरी आपल्याकडे ती दृष्टी मिळावी, आपण भगवंताशी कनेक्ट व्हावं, आध्यात्मिकता माझ्यामध्ये वाढावी, किंवा मला काहीतरी दिव्य दृष्टी प्राप्त व्हावी, त्यासाठी आपले हे दोन तत्व चक्र जे आहे, जे हवेत म्हणता येईल, हे दोन चक्रांची आपल्याला मदत होत असते. जर दोन्ही आपण आपल्या हातांवरती जर बघितलं तर हे हे पंचमहाभूत आहे. आणि आपलं जे ब्रह्मांडाचं स्थान आहे ते आपलं सेंटर, हाताचं जे सेंटर आहे ते काय आहे? माझ्या ब्रह्मांडाचं स्थान, जिथून माझी रेकी शक्ती प्रवाहित होत असते. रेकी शक्ती कुठून प्रवाहित होते? आपल्या सेंटर इथून प्रवाहित होते. आणि आपल्याला मदत काय होते? पंचमहाभूत. कळतंय? हे पंचमहाभूत आणि हा ब्रह्मांड याच्या साह्याने आपण इतरांची हिलिंग करत असतो. आज्ञा चक्रासाठी सांगितलेलं आहे, क्राऊन चक्र, सहस्त्रार चक्रासाठी तुम्हाला फूड कोणतं घ्यायचं आहे? तर तुम्हाला 15 दिवसातून एकदा उपवास करणं किंवा बॉडी डिटॉक्स करणं, पंचकर्म करणं. हलका आहार 3 दिवसासाठी बरेच लोक हलका आहार घेतात. तसा हलका आहार घेऊन तुम्ही आपलं क्राऊन चक्र बॅलन्स करू शकता. आणि त्याच पद्धतीने जे काही आपले ड्रायफ्रुट्स आहेत, जे काही सीड्स आहेत, त्यानंतर ज्या बेरीज आहेत, त्या सगळ्या तुम्ही तिथे इन्क्लूड करायच्या आहेत. आपलं जे सहस्त्रार चक्र आहे ते बॅलन्स करण्यासाठी तुम्ही शीर्षासन करू शकता, सर्वांगासन करू शकता आणि वक्रासन पण करू शकता.
येस, झालं इथपर्यंत प्रत्येकाचं. इथे कोणाला काही प्रश्न आहेत? नक्की पुढे जायचं आहे. हा, कोणाला काही प्रश्न आहेत? अनम्यूटचं ऑप्शन दिले मी. आवाज येतोय माझा? येस. इथपर्यंत मॅडम समजलंय. हे सात चक्रांबद्दल आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केला, की सात चक्रांमध्ये जर इम्बॅलन्स निर्माण झालं तर कुठला कुठला प्रॉब्लेम होऊ शकतो. येस. सुशील सरांचा काही प्रश्न आहे का? मॅम तेच खाण्याबद्दल विचारायचं होतं. त्याला काही रिस्ट्रिक्शन असे नॉनव्हेज नको का खायला नाही, असं काही असं आहे? काहीच नाही. रेकीमध्ये तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं बंधन नाही. ना जातीचं, ना धर्माचं, ना खाण्यापिण्याचं, कुठल्याही गोष्टीचं बंधन तिथे नाही. मंत्र साधना तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता. सकाळी तुम्ही करू शकता, रात्री झोपण्याच्या अगोदर मेडिटेशन तुम्ही करू शकता. रेकीला रात्र दिवस कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही. तुम्ही कधीही रेकीला प्रयोग करू शकता, रेकीचं आवाहन करू शकता. जेव्हा हे सात चक्र तुम्हाला कुठेतरी डिस्टर्बन्सेस वाटत आहे लाईफमध्ये, तेव्हा तुम्ही चक्र मेडिटेशन कुठलंही असं एखादा चक्राचा प्रॉब्लेम वाटतोय, फायनान्शियल इश्यू आहे, रूट चक्राचं बॅलन्स करा. मी काय सांगितलं, जीवनात तुम्हाला काय गोष्टी पाहिजे असतील तर ते काय आहे, मला कुठपर्यंत करायचं आहे, माझ्या मणिपूर चक्रापर्यंत. आणि ज्या आध्यात्मिकता वाढवायची असेल तर कुठून करणार आपण? हृदय चक्राच्या वरची साधना. ज्याला आध्यात्मिकता वाढवायची आहे त्यांनी हृदय चक्राच्या वरती साधना करायची आहे. आणि ज्याला लाईफमध्ये बॅलन्स पाहिजे आहे त्यांनी खालपासून, मुळात आपले सातही चक्र आपल्याला बॅलन्स पाहिजे, बरोबर? कारण ते एकमेकांसोबत कनेक्टेड आहे. कुठलाही एका चक्रांमध्ये जर इम्बॅलन्स निर्माण झाला तर आपलं पूर्ण लाईफ डिस्टर्ब होतं. म्हणून आपल्याला आध्यात्मिकताही खूप वाढवायची नाहीये आणि आपल्याला जो प्रपंच आहे तोही उत्तमात उत्तम करायचा आहे. त्यासाठी खालचेही चक्र तेवढेच महत्वाचे असतात. रेकीच्या पहिल्या लेवलमध्ये आपण वरचे काही चक्रांवरती काम करत असतो. त्या वरच्या चक्रांमध्ये येस, तुम्ही गायडेड मेडिटेशन पण करू शकता. ठीक आहे. वरच्या चक्रांमध्ये आपल्याला काम करायचं आहे. वरचे काही चक्र जर तुम्हाला इम्बॅलन्स होत असतील, काय आपल्याला प्रॉब्लेम आहे, त्या पद्धतीने आपल्याला साधना करायची आहे. पण रेकीच्या पहिल्या लेवलला काय असतं, की रेकीच्या पहिल्या लेवलला तुम्हाला 21 दिवसांची रोज साधना सांगितली आहे प्रत्येक चक्रावर. ते 21 मिनिटांचं मेडिटेशन आहे, सात्विक 21. या पद्धतीने तुम्हाला 21 दिवस प्रत्येक चक्रांवरती लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करायचं आहे. मी डेली प्रॅक्टिसचा व्हिडिओ तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर केलेलाच आहे. तरीही तुम्ही वाटलं तर शेवटच्या दिवशी परत एकदा समजून सांगेल. या पद्धतीने तुम्ही चक्रा मेडिटेशन करणं गरजेचं आहे. येस, कळालं इथपर्यंत? कोणाचे काही प्रॉब्लेम्स आहेत इथे? समजलं आहे प्रत्येकाला? थोडक्यात आहेत हे, इथे आपण डिटेलमध्ये जात नाही. भरपूर एका चक्राला एक दिवस जातो. एक दिवस म्हणजे एक सेशन आहेत, पूर्ण चक्रांशीच रिलेटेड. पण हे तुम्हाला चक्र माहिती असायला पाहिजे. म्हणून या ज्या रेखीचे जेव्हा आपण वापर करतो आहे, रेखी शक्ती प्रवाहित होते आहे, तेव्हा आपल्याला चक्र मेडिटेशन फार फार गरजेचं ठरतं. ठीक आहे. आता सगळ्यांनी एक ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे. आपल्याला सात चक्रांची एक साधना मी तुमच्याकडून करून घेणार आहे. ट्रॅव्हलिंग मध्ये असणाऱ्यांनी मेडिटेशन करायचं नाही. एक सगळ्यांनी पाणी पिऊन बसायचं आहे. व्हेरी गुड.
जे लोक ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत त्यांनी मेडिटेशन करायचं नाही. येस, सुरू करूया. ओके, 1 मिनिट. पट्टापट रेडी व्हायचंय सगळ्यांनी. ज्यांना बसणं शक्य होत नाही त्यांनी झोपून घेतलं तरीही चालेल. ठीक आहे, खूपच जास्त प्रॉब्लेम वाटत असेल की आपल्याला बसणं शक्य होत नसेल, त्यांनी पडून घ्यायचं. ठीक आहे. येस, आलेत का सर? पुंडीराम सर आलेत तुम्ही? सुरू करूया. सगळ्यांनी डोळे हलके बंद करायचे आहेत. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. संपूर्ण लक्ष आपल्याला श्वासांवरती केंद्रित करायचं आहे. खूप रिलॅक्स पोझिशन मध्ये आपण बसलो आहोत. अगदी रिलॅक्स आहोत आपण. आजच्या या ध्यान साधनेत आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या या ध्यान साधनेत आपण 7 चक्रांवरती लक्ष केंद्रित करून 7 चक्रांचे ध्यान करत आहोत. डोळे हलके बंद ठेवायचे आहेत. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष श्वासांवरती केंद्रित करतो आहोत. खूप रिलॅक्स होतो आहोत. अनंत स्रोतातून वाहत येणारा दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचा प्रकाश, अनंत स्रोतातून वाहत येणारा दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचा प्रकाश तुमच्यापर्यंत पोचत आहे. एक श्वास घ्यायचा आहे आपल्याला. एक श्वास सोडायचा आहे. पुन्हा एक श्वास घ्यायचा आहे. एक श्वास सोडायचा आहे. संपूर्ण लक्ष आपण श्वासावरती केंद्रित करतो आहोत. येणारा प्रत्येक श्वास शरीर, मन आणि आत्म्याला अधिकाधिक हलकं करत आहे. येणारा प्रत्येक श्वास शरीर, मन, आत्म्याला अधिकाधिक हलकं करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीरातून नकारात्मकता निघून जाते. जाणाऱ्या प्रत्येक श्वासांसोबत शरीरातून नकारात्मकता निघून जात आहे. अनुभव करायचा आहे अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचा प्रकाश. अनुभव करायचा आहे अनंत स्रोतातून वाहत येणाऱ्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचा प्रकाश. ह्या दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जा तुमच्या सहस्रार चक्रात प्रवेश करत आहे. या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. सहस्रार चक्रात प्रवेश करत आहे. हे क्राउन चक्र जे आपल्या वैश्विक ऊर्जांचे स्थान आहे, कॉस्मिक एनर्जीचं सेंटर आपण त्याला म्हणतो, याच्यामध्ये एक पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाशाने प्रवेश केलेला आहे. एक पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाश, एक दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचा प्रकाश
तो आपल्या सहस्रार चक्रापर्यंत पोचलेला आहे. अगदी वर्षानुवर्षांपासून आपल्या सहस्रार चक्रामध्ये जी कुठली नकारात्मकता आहे, जी कुठली नकारात्मकता होती, जी निगेटिव्ह ऊर्जा तिथे साचून ठेवलेली होती, ती संपूर्ण निगेटिव्हिटी, संपूर्ण नकारात्मकता या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जानी ग्रहण केलेली आहे. या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जानी ग्रहण केलेली आहे. आणि या ऊर्जा संपूर्ण नकारात्मकता खाली खाली ढकलत आहे. जी काही आपल्या डोक्यामध्ये नकारात्मकता होती, जी क्राऊन चक्रामध्ये नकारात्मकता होती, जी आपल्या आज्ञा चक्रामध्ये नकारात्मकता होती, ती संपूर्ण नकारात्मकता या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांच्या साह्याने अगदी खाली खाली जात आहे, खाली ढकलत आहे. सगळी नकारात्मकता निघून जाते आहे. डोक्याचा जो भाग आहे ज्यात खूप अतिविचार येत आहे, डोक्याच्या आजूबाजूचे जे अवयव आहे, आपले डोळे आहेत, कान आहेत, यामध्ये जी साचलेली नकारात्मकता आहे ती खाली खाली ढकलली जात आहे. अगदी खाली खाली ढकलली जात आहे. आणि तुमचं डोकं अगदी हलकं होते आहे. या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा संपूर्ण डोक्यातून, संपूर्ण थर्ड आय चक्रामधून, डोळ्यांमधून, कानांमधली नकारात्मकता, तोंडातली नकारात्मकता, नाकामधली नकारात्मकता, तुमच्या केसांमधली नकारात्मकता अगदी अगदी खाली खेचत आहे. अगदी ढकलत आहे, जोरात ढकलत आहे. या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता तुमच्या गळ्यापर्यंत पोचलेली आहे. या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता तुमच्या थ्रोट चक्रामध्ये प्रवेश करत आहे. या थ्रोट चक्रामध्ये असणारी नकारात्मकता या प्रत्येक थ्रोट चक्रासोबत कनेक्टेड अवयव सोबत जे काही नकारात्मकता आहे ती खाली खाली जाते आहे. अगदी खाली जाते आहे. अगदी खाली खाली जाते आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता खाली डीप जाते. थ्रोट चक्रामधनं दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा सर्व नकारात्मकता खाली खेचली जाते आहे. कधी तो या थ्रोट चक्रामधली तुम्ही लोकांना दुखवलं असेल, लोकांचं काही बोलायचं राहून गेलेलं असेल, नको ते बोललेले असाल, या सगळ्या गोष्टींमध्ये जी काही नकारात्मकता तुमच्यापर्यंत पोचलेली आहे, ती सर्व नकारात्मकता या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांच्या सहाय्याने खाली 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 ढकलली जात आहे. अगदी खाली खाली खेचल्या जाते आहे. ह्या ऊर्जा आता आपल्या हृदयापर्यंत पोचत आहे. आपलं हार्ट चक्र, आपलं हृदय, या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता तुमच्या हृदयापर्यंत पोचलेल्या आहे. त्यांनी हृदयामध्ये प्रवेश केलेला आहे. हृदयामध्ये साचलेला राग, हृदयामधला द्वेष, हृदयामधला मनस्ताप, हृदयामधली नकारात्मकता या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा अगदी खाली ढकलत आहे. संपूर्ण नकारात्मकता या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांच्या साह्याने अगदी खाली खाली ढकलली जाते आहे. अगदी खाली जाते आहे. या ब्रह्मांडात जाते आहे. ह्या खाली ऊर्जा आपल्याला संपूर्ण ब्रह्मांडीय ऊर्जा आपली हिलिंग करत आहेत. जी काही नकारात्मकता माझ्या हृदयामध्ये होती, जे काही नकारात्मक विचार होते, द्वेषाची भावना होती, क्रोधाची भावना होती, खूप सारं दुःख दडवून ठेवलं होतं, खूप राग होता, तो सर्व राग, सर्व क्रोध, ईर्ष्या
मत्सर, या सर्व आपल्या भावना, दिव्य ब्रह्मांड ऊर्जा खाली खाली ढकलत जात आहे. अगदी खाली जात आहे. अगदी डीप जात आहेत. या ऊर्जांनी आता मणिपूर चक्रामध्ये प्रवेश केलेला आहे. मणिपूर चक्र जे तुमच्या इच्छाशक्तीचं कारक आहे, तुमच्या कॉन्फिडन्सचं कारक आहे. या मणिपूर चक्रामधली जी काही भीती आहे, जे काही निगेटिव्हिटी आहे, मणिपूर चक्रांमध्ये कनेक्टेड अवयव, आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम, आपली गट हेल्थ, आपले आतडे, लहान आतडे, मोठे आतडे, आपले लिव्हर, आपलं नाभी चक्र, यामध्ये जी काही नकारात्मकता आहे, ती सर्व नकारात्मकता या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जाच्या साहाय्याने अगदी खाली खाली जात आहे. अगदी खाली जात आहे. संपूर्ण खाली जात आहे. अगदी डीप जाते आहे. जी काही नकारात्मकता मणिपूर चक्रात होती, ती सर्व नकारात्मकता, सर्व निगेटिव्हिटी या ब्रह्मांड ऊर्जांनी खेचून घेतलेली आहे. या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांनी खेचून घेतलेली आहे. या ऊर्जा आता तुमच्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये प्रवेश करत आहे. तुमच्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये प्रवेश करत आहे. स्वाधिष्ठान चक्र, त्याच्यासोबत कनेक्टेड संपूर्ण अवयव, आपल्या किडनी, आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, यामध्ये जी काही नकारात्मकता आहे, त्यामधली सर्व नकारात्मकता या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांनी खेचून घेतलेली आहे. यामधली नकारात्मकता दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा खेचून घेत आहे. संपूर्ण ऊर्जा खाली खाली ढकलली जात आहे. संपूर्ण नकारात्मकता, संपूर्ण नकारात्मकता, संपूर्ण नकारात्मकता, संपूर्ण नकारात्मकता ही खाली खाली ढकलली जाते. अगदी डीप जाते आहे. अगदी रूट चक्रापर्यंत येऊन पोचलेले आहे दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा. रूट चक्र, जे मूलाधार चक्र आहे, जे तुमच्या पूर्ण शरीराचा, मनाचा आधार आहे, तुमच्या स्टॅबिलिटीचं कारक आहे. तुमच्या रूट चक्रासोबत कनेक्टेड अवयव, आपले पाय, आपल्या अस्थी, आपल्या शरीरामधले सर्व अवयव, संपूर्ण रूट चक्रापर्यंत या ऊर्जा पोचलेल्या आहेत. आणि रूट चक्रामध्ये कनेक्टेड अवयव आहेत. आपल्या पायांमध्ये जी नकारात्मकता आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे, ती संपूर्ण निगेटिव्हिटी या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांनी धारण केलेली आहे. अगदी तुमच्या डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत जी काही नकारात्मकता आहे, ती दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांनी धारण केलेली आहे. अगदी डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत जी काही नकारात्मकता आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे, जी शरीरामधली, मनामधली, आत्म्यामधली निगेटिव्हिटी आहे, या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांनी धारण केलेली आहे. आणि या ऊर्जांचा एक गोळा तुमच्या रूट चक्रांपासून अगदी जमिनीत, अगदी या ऊर्जांचा एक निगेटिव्हिटीचा गोळा, एक काळा कलरचा गोळा, ही सर्व गोळा, एक मोठा गोळा, काळ्या कलरचा गोळा तयार झालेला आहे. संपूर्ण ऊर्जांचा गोळा, एक काळ्या कलरचा गोळा तयार झालेला आहे. आणि हा रूट चक्रांपासून तुमच्या शरीरातून अगदी अगदी जमिनीवरती जोरात आपटला गेलेला आहे. ही संपूर्ण नकारात्मकता जमिनीवरती जोरात आपटली गेलेली आहे. अगदी जोरात आपटली गेलेली आहे. अगदी जोरात आपटली गेलेली आहे. आणि या निगेटिव्ह ऊर्जांचा एक मोठा ब्लास्ट झालेला आहे. संपूर्ण निगेटिव्हिटीचा ब्लास्ट झालेला आहे. संपूर्ण नकारात्मकता निघून गेलेली आहे. संपूर्ण नकारात्मकता 7 चक्रातून, शरीरातून, मनातून, आत्म्यातून
जी काही निगेटिव्हिटी होती, जी काही नकारात्मकता होती, ती ब्लास्ट झालेली आहे. ती ब्लास्ट झालेली आहे. संपूर्ण नकारात्मकता निघून गेलेली आहे. अगदी कायम स्वरूपी डिलीट झालेली आहे. अगदी कायम स्वरूपी निघून गेलेली आहे. अगदी कायम स्वरूपी डिलीट झालेली आहे. डिलीट, 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 कट, 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 रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. तुमचं शरीर संपूर्णतः हलकं झालेलं आहे. संपूर्ण शरीर अगदी हलकं झालेलं आहे. अगदी हलकं झालेलं आहे. खूप रिलॅक्स झालेलं आहे. खूप रिलॅक्स झालेलं आहे. खूप रिलॅक्स झालेलं आहे. या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जानी एक नवीन रूप धारण करून आपल्या रूट चक्रामध्ये प्रवेश केलेला आहे. या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जानी एक नवीन रूप धारण करून एक रूट चक्रामध्ये प्रवेश केलेला आहे. या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जानी एक पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाश पुन्हा एकदा आपल्या रूट चक्रामध्ये जातो आहे. रूट चक्राचा रंग आहे लाल. या पांढऱ्या कलरच्या शुभ्र प्रकाशाने माझ्या रूट चक्र, माझे दोन्ही पाय, रूट चक्राशी कनेक्टेड संपूर्ण अवयव यामध्ये लाल रंगाचा प्रकाश फैलवलेला आहे. रूट चक्रासोबत आपले जे काही अवयव आहे, जे काही दोन्ही पाय आहे, रूट चक्र आहे, तिथे संपूर्ण लाल रंगाचा प्रकाश फैललेला आहे. लाल रंगाचा प्रकाश तिथे फैललेला आहे. अगदी लाल रंगाचं सुंदर कमळ तिथे उमललेलं आहे. लाल रंगाचं सुंदर कमळ तिथे उमललेलं आहे. आणि या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या संपूर्ण रूट चक्राची हिलिंग करत आहेत. या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या संपूर्ण रूट चक्राची हिलिंग करत आहेत. संपूर्ण सकारात्मकता आपल्या रूट चक्राला प्रदान झालेली आहे. या ऊर्जा आता रूट चक्रापासून आपल्या स्वाधिष्ठान चक्रांपर्यंत पोहोचत आहे. या दिव्य ऊर्जांचा प्रकाश या स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोहोचले आहे. स्वाधिष्ठान चक्र, ज्याचा रंग आपला आहे ऑरेंज कलर, केशरी रंग, या ऊर्जांनी इथे केशरी रंग धारण केलेला आहे. आपल्याला तिथे बघायचं आहे, स्वाधिष्ठान चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि स्वाधिष्ठान चक्रावरती आपल्याला केशरी कलरचं कमळ उमललेलं बघायचं आहे. आपल्या स्वाधिष्ठान चक्रावरती केशरी कलरचं कमळ उमललेलं बघायचं आहे. ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या स्वाधिष्ठान चक्राची हिलिंग करत आहे. दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या स्वाधिष्ठान चक्रांची हिलिंग करत आहे. तुमचं स्वाधिष्ठान चक्र संपूर्णतः बॅलन्स झालेलं आहे. संपूर्णतः पॉझिटिव्ह आहे. हळुवारपणे आपल्या या ऊर्जा आपल्या नाभी चक्रातून प्रवेश करून मणिपूर चक्रापर्यंत पोहोचलेल्या आहे. मणिपूर चक्राचा रंग आहे पिवळा. या ऊर्जांनी इथे पिवळा कलर धारण केलेला आहे. या ऊर्जांनी इथे पिवळा कलर धारण केलेला आहे. आणि पिवळ्या रंगाचं कमळ तिथे उमललेलं आहे. आपल्या मणिपूर चक्राजवळ आपल्याला पिवळ्या कलरचं कमळ व्हिज्युअलाइज करायचं आहे. माझ्या या ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या आपल्या मणिपूर चक्राची हिलिंग करत आहे. संपूर्ण मणिपूर चक्र पॉझिटिव्ह झालेला आहे. संपूर्ण मणिपूर चक्राला स्वास्थ्य प्रदान झालेले आहे. संपूर्ण मणिपूर चक्र बॅलन्स होते आहे. संपूर्ण मणिपूर चक्र बॅलन्स होते आहे.
तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढत आहे. तुमचं मणिपूर चक्र बॅलन्स झालेलं आहे. दिवसेंदिवस तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढत आहे. दिवसेंदिवस तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढत आहे. हळूवार या ऊर्जा आपल्या हृदय चक्रापर्यंत पोहोचत आहे. हा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांचा प्रकाश तुमच्या हृदयापर्यंत पोचलेला आहे. हृदयामध्ये या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांनी प्रवेश केलेला आहे. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या हृदयाची हिलिंग करत आहे. हृदयामध्ये प्रेम, दया, करुणा हा भाव निर्माण झाला आहे. आपल्या हृदयामध्ये स्वतःबद्दल, इतरांबद्दल प्रेम, दया, करुणा हा भाव निर्माण होत आहे. हृदयामध्ये या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांनी हिरव्या कलरचा प्रकाश पसरवलेला आहे. हिरव्या कलरचा प्रकाश आपल्या हृदयामध्ये फैललेला आहे. आणि हृदयामध्ये अगदी अगदी प्रेम आणि प्रेम आणि प्रेम, अगदी प्रत्येकाबद्दल प्रेम आणि प्रत्येकाबद्दल करुणेची भावना. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे, जन जन का मंगल होय रे, या भावनेने आपल्या हृदयामध्ये सगळ्यांसाठी करुणामय भाव निर्माण झालेला आहे. प्रत्येकासाठी आपल्या मनामध्ये करुणेचा भाव आहे, क्षमा आहे आणि प्रेमाची भावना आहे. हळुवारपणे या हृदयापासून या ऊर्जा आपल्या विशुद्धी चक्रामध्ये प्रवेश करत आहे. या ऊर्जांनी विशुद्धी चक्रापर्यंत प्रवेश केलेला आहे. विशुद्धी चक्र आपल्या गळ्याच्या तिथे व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि या ऊर्जांनी तेथे आकाशी कलर धारण केलेला आहे. आकाशी कलरचं सुंदर कमळ तिथे उमललेलं आहे. आपल्या गळ्याच्या तिथे आकाशी कलरचं कमळ उमललेलं आहे. संपूर्ण आपलं विशुद्धी चक्र बॅलन्स होत आहे. या दिव्य ब्रह्मांड ऊर्जाच्या साह्याने, दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने तुमचं थ्रोट चक्र, तुमचं विशुद्धी चक्र संपूर्णतः स्वस्थ होत आहे. संपूर्णतः पॉझिटिव्ह होते आहे. संपूर्णतः सकारात्मकता त्याला प्राप्त झालेली आहे. तुमचं कम्युनिकेशन खूप चांगलं होते आहे. दिवसेंदिवस तुम्ही कॉन्फिडंटली खूप चांगल्या पद्धतीने इतरांसोबत संवाद साधत आहात. तुमच्या मनातल्या भावना तिथे व्यक्त करत आहात. संपूर्ण विशुद्धी चक्र बॅलन्स झालेलं आहे. संपूर्ण विशुद्धी चक्र बॅलन्स झालेलं आहे. संपूर्ण विशुद्धी चक्र बॅलन्स झालेलं आहे. या ऊर्जांनी आता तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये प्रवेश केलेला. थर्ड आय चक्र जिथे आसमानी कलर या ऊर्जांनी धारण केलेला आहे. या थर्ड आय चक्रावरती आपण लक्ष केंद्रित करत आहोत. दोन्ही भुवयांच्या मध्ये आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. या ऊर्जा तिथपर्यंत पोचत आहेत. दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या थर्ड आय चक्रांची पॉवर वाढवत आहे. त्यांनी आपल्या थर्ड आय चक्रामध्ये आपल्या डोक्यामध्ये प्रवेश केलेला आहे. संपूर्णतः आपल्या विचारांना क्लॅरिटी मिळत आहे. आपला फोकस वाढत आहे. दिवसेंदिवस अधिकाधिक सकारात्मकता आपल्याला प्राप्त होते आहे. अधिकाधिक तुमची इंट्युशन पॉवर वाढत आहे. तुमची सकारात्मकता वाढत आहे. लोकांना ओळखण्याची पॉवर तुमची वाढत आहे. दिवसेंदिवस अधिकाधिक स्वस्थ होत आहात तुम्ही. अधिकाधिक सुदृढ होत आहात. दिव्य ब्रह्मांडी ऊर्जानी इथे डार्क निळ्या कलरचं कमळ उमललेलं आहे. दिव्य ब्रह्मांडी ऊर्जेच्या साहाय्याने इथे आपल्याला डार्क निळ्या कलरचं कमळ उमललेलं व्हिज्युअलाइज करायचं आहे. आसमानी कलरचं कमळ या ऊर्जांच्या साह्यामुळे इथे निर्माण झालेला आहे. या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता आपल्या संपूर्ण थर्ड आय चक्र, तुमचं डोकं, डोळे याला स्वास्थ्य लाभ
प्राप्त करून देत आहे. या ऊर्जांच्या साहाय्याने संपूर्ण आपल्याला स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे. संपूर्णतः स्वस्थ तुम्ही आहात. संपूर्ण सकारात्मक तुम्ही आहात. हळूवार या ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रापर्यंत पोहोचत आहे, तुमच्या सहस्रार चक्रापर्यंत पोहोचत आहे आणि सहस्रार चक्राला संपूर्णतः पॉझिटिव्ह या ऊर्जांनी केलेला आहे. संपूर्ण सहस्रार चक्र सकारात्मक आहे. संपूर्ण डोक्यामध्ये पॉझिटिव्ह विचार आहे. संपूर्ण पॉझिटिव्ह तुम्ही झालेले आहात. अगदी पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांपर्यंत तुम्हाला स्वास्थ्य लाभ झालेला आहे. तुम्ही संपूर्ण सकारात्मक आहात, संपूर्ण पॉझिटिव्ह, संपूर्ण स्वस्थ, संपूर्ण स्वस्थ, संपूर्ण सकारात्मक, संपूर्ण पॉझिटिव्ह. यू आर होल युनिवर्स. तुम्हीच ब्रह्मांड आहात. तुम्ही ब्रह्मांड आहात. यू आर होल युनिवर्स. सर्व ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्यामध्ये आलेली आहे आणि सातही चक्र तुमचे बॅलन्स होत आहेत. खूप पॉझिटिव्ह तुम्ही आहात. येस, यू आर दॅट पर्सन. यू आर दॅट हॅपी पर्सन. यू आर दॅट कॉन्फिडंट पर्सन. यू आर दॅट कॉन्फिडंट पर्सन. यू आर द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. यू आर द हेल्दीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. यू आर द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. आप स्वस्थ हो. आप तंदुरुस्त हो. आप जबरदस्त हो. आप स्वस्थ हो. आप तंदुरुस्त हो. आप जबरदस्त हो. Thank you so much, God, for giving me everything I want. Thank you so much, God, for giving me everything I want. Thank you so much, God, for giving me everything I want. त्या हृदयावरती आपल्याला त्या ईश्वराला बघायचं आहे आणि आपण सर्वांचे धन्यवाद व्यक्त करत आहोत. त्या ब्रह्मांडाचे धन्यवाद व्यक्त करायचे आहे. तुम्ही संपूर्णतः आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टींचे आभार आपल्याला व्यक्त करायचे आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हळुवारपणे आपल्याला परत यायचं आहे. हळुवारपणे आपण परत येत आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाही आहे. त्या ईश्वरीय शक्तीचे धन्यवाद व्यक्त करा. दिव्य रेकी शक्तीचे धन्यवाद व्यक्त करा आणि संपूर्ण पॉझिटिव्हिटीनी, संपूर्ण सकारात्मकतेने आपल्याला आपले डोळे उघडायचे आहेत. संपूर्ण सकारात्मकतेने आपण आपले डोळे उघडत आहोत. दोन्ही हात रब करा. आणि दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला फिरवायचे आहेत. ही ऊर्जा आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती अनुभवायची आहेत. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कसं वाटतंय सगळ्यांना? येस, जगताप मॅडम बोला, कसं वाटतंय तुम्हाला? अनम्यूट करा. अप्रतिम मॅम, फार सुंदर अनुभव दिलात तुम्ही. रिलॅक्स आहात? हो. येस, तुम्ही पूर्णतः त्या ऊर्जांमध्ये तुम्ही एक डीप मेडिटेट झाले होत्या. मी बघत होती. खूप हो. तुम्ही तो एकदम अल्फा लेवल मध्ये तुम्ही पोहोचले होता. येस, नक्कीच मी तुम्हाला या सगळ्यांना रेकॉर्डिंग शेअर करणार आहेत आणि ती तुम्ही रेकॉर्डिंग बघून साधना करू शकता. हो. ठीक आहे. येस, अजून कोणाला आपला अनुभव शेअर करायचा? अपर्णा मॅडम, काय अनुभव होता तुमचा? हॅलो. हा, बोला मॅडम. रिलॅक्स वाटत होतं आणि जेव्हा लास्ट मोमेंटला हात आपण तोंडावरती फिरवले तेव्हा असे मला स्टार स्टार ब्राईट ब्राईट असे स्टार स्टार दिसले. आणखीन तुम्ही जेव्हा बोलत होता ते कानावरती जसे जसे येत होते तसं मी माइंड मध्ये तुम्ही जसं जसं सांगाल तसं त्या त्या ऍक्टिव्हिटी मध्ये ते सगळेच मला फ्लॉवर दिसले. येलो कलरचे, स्काय ब्लू कलरचे दिसायला लागले आणि ते. खूप खूप हो खूप खूप हलकं असं
पूर्ण शरीर हलकं हलकं झाल्यासारखं वाटतं. ओके, थँक्यू. याच फार पद्धतीने फार छान वाटतं. येस, थँक्यू सो मच. याच पद्धतीने आपल्याला काय करायची आहे, ही 21 दिवसांची चक्रा मेडिटेशनची साधना करायची आहे. येस, मीनाक्षी मॅडम, तुमचा काय अनुभव होता? हॅलो मॅडम. नमस्कार, स्माइल इव्हनिंग. कसा अनुभव होता तुमचा? नमस्कार. अ, अ, अजून थोडा वेळ जर मेडिटेशन चालू राहिलं असतं तर कदाचित झोप आली असती मला. अरे इतकं बापरे, म्हणजे डीप वाटत होतं. इतक्या रिलॅक्स मन झालं मन तुम्ही? शांत शांत होत गेलं. हा, हा. म्हणजे सुरुवातीला मला आज दिवसभर थोडासा डोकेदुखीचा त्रास होत होता, परंतु या मेडिटेशन नंतर तो थांबलाय, पूर्णपणे थांबलाय अगदी, आणि खूप येस, रिलॅक्स वाटतंय मला. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, थँक्यू मॅडम. येस, थँक्यू सो मच. सुशील सर, तुमचा काय अनुभव होता? मॅडम ते म्हणतो ना, फर्स्ट टाइम ते स्वतःचे बॉडी ऑर्गन त्यांच्याकडे कॉन्सन्ट्रेट झालं, कधी बघितले नव्हते. पण ते जाणवतंय का असे एवढं मोठं ते म्हणतो ना सिस्टीम आहे आपल्या बॉडीमध्ये. पहिल्यांदा असं ते पहिल्यांदा अनुभव घेतला तसा. येस, व्हेरी गुड. रेकॉर्डिंग बघून ज्यांना ज्यांना आपल्या शरीरामधले ब्लॉकेजेस कमी करायचे आहे, चक्रांमधले जे काही ब्लॉकेजेस जाणवत असतील, ते रेकॉर्डिंग बघून आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत. येस, गुणवंत सर. खूप छान मॅडम. कसे आहात तुम्ही? खूप 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 अप्रतिम अनुभव आलाय. येस, खूप खूप हलकं हलकं वाटत आहे. हलकं वाटतंय. मग आता होईल का हो, ब्लॉकेजेस आपल्याला? होणार नाही. नाही होणार ना? नक्की? नाही आता होणार. कॉन्फिडंट आलाय का तुम्हाला स्वतःवरती, की मी ओके जर येस. ओके. 7 चक्रांचं मेडिटेशन केलं तर मला कुठलीही सर्जरी करायची जरूरत राहणार नाही? कशाचीच गरज नाही. येस. मॅडम, बीज मंत्राचा वापर नाही करत का यामध्ये? इथे आपण 2 साधना करतो. मी आज जी साधना घेतली त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, किंवा फक्त बीज हम्म. मंत्राची जी साधना आहे त्या पद्धतीने तुम्ही देखील साधना करू शकता. हो, येस, राजश्री मॅडम, तुमचा काय अनुभव होता? ओके. थँक्यू मॅडम. थँक्यू गुणवंत सर. हॅलो. हा स्माइल मॅडम. इव्हनिंग. येस, कसा येतो अनुभव होता येतो. तुमचा? मला मधून मधून झोप येत होती मॅडम, मला नाही समजलं, पण ओके, रिलॅक्स झाले मी. रिलॅक्स झाल्या तुम्ही? हा, एकदम रिलॅक्स. रिलॅक्स, ओके. कुठे कारण मे जडपणा बी नाही? मला नाही, मला प्रवासाचा खूप ताण पण होता त्यामुळं असेल. पण एकदम रिलॅक्स झाले. येस, व्हेरी गुड. येस, चंद्रकांत सर, अनम्यूट करा. हा मॅडम, काय झालं होतं, बॉडीचं रिमोट कंट्रोल म्हणलं तुमच्या ताब्यात असल्यासारखं वाटत होतं. म्हणजे तुम्ही जसं बोलता तसं ते बॉडी रिॲक्ट करत होते. येस, म्हणजे पॉझिटिव्ह असेल किंवा सगळ्याच गोष्टी, आणि हलका हलका वाटत होतं. म्हणजे जगात आपण घेऊन बसतो ना ते निघून ड्रॉप गेल्यासारखं करणार वाटत होतं. लगेच निघा मग. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, विनायक सर, तुमचा काय अनुभव होता? मॅडम मी लेट जॉईन झालो. ओके, मेडिटेशन सॉरी केलं मॅम. सर तुम्ही? मी अर्ध्यावर जॉईन. अर्ध्यावर जॉईन झाले. बरं, आता रेकॉर्डिंग बघून तुम्ही पुन्हा एकदा मेडिटेशन करू शकता. ठीक आहे, उद्या चालतंय. सकाळी एकदा तुम्ही रेकॉर्डिंग बघा आणि उद्या सकाळी मेडिटेशन करा. ठीक आहे मॅडम. येस, येस, व्हेरी गुड. अजून कोणी काय अनुभव शेअर केले? नक्कीच आज मी ग्रुपमध्ये टाकायचे आहेत, की 7 चक्रांच्या मेडिटेशनमुळे तुम्हाला काय काय फील झालं, की आजचं जे सेशन होतं ते तुम्हाला ओव्हरऑल कसं वाटलं आणि तुम्हाला काय फील झालं, हा नक्कीच आज आपल्याला एक एक्सपिरियन्स म्हणून ग्रुपमध्ये शेअर करायचा आहे. जेणेकरून तुम्ही 7 चक्र मेडिटेशन करता आहे त्यांनी इतरांना मोटिवेशन मिळतंय. काय मिळणार आहे? जर मी हे आपला एक्सपिरियन्स शेअर करतो आहे तर 7 चक्रांमुळे मला काय फायदा होतो आहे. जसं सरांनी म्हटलं, की रिमोट कंट्रोल मॅडमच्या हातात असं वाटत होतं, की मॅडम काहीतरी ऊर्जा पाठवत आहे आणि मॅडमनी जसं सांगितलं तसं आपल्याला अनुभव येतोय. त्याच पद्धतीने आपल्याला जर शरीरामधले
जे काही रोग नाही डिसीज आहेत ते नाहीसे करायचे असतील तर नक्कीच आपल्याला ह्या 7 चक्रांच्या काय आहे, प्रत्येक प्रत्येक गोष्टीचं कारक आपले 7 चक्र आहे. तुम्हाला काय करायचंय, 7 चक्रांची साधना आपल्याला करायची आहे. जर एखाद्या व्यक्तीने खूप कॉन्सन्ट्रेट होऊन 7 चक्रांना बॅलन्स करायला सुरुवात केली तर ती ब्रह्मांडाची शक्ती त्याच्यामध्ये ती सिद्धी प्राप्त व्हायची सुरुवात होते. इतकी तुमची कुंडलिनी शक्ती जागृत होणं म्हणजेच आपल्या 7 चक्रांवरती ऊर्जा प्रवाहित चांगल्या पद्धतीने होते. 7 चक्रांमुळेच आपल्याला सगळं काही शक्य आहे. तुमच्या शरीरामध्ये 7च चक्र असे आहेत ज्याच्यावर जर तुम्ही फोकस केला तर तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होणार म्हणजे होणार. ज्यांना आपल्या लाईफमध्ये डिसीज फ्री लाईफ पाहिजे आहे, एकही आजार नको, त्यांनी ह्या 7 चक्रांचं मेडिटेशन करणं महत्वाचं आहे. ते मेडिटेशन करताना तुम्ही 2 मार्गांनी करू शकता. ज्या पद्धतीने मी तुम्हाला आज मेडिटेशन करून घेतलं ती एक मेडिटेशनची साधना आहे. किंवा किंवा तुम्ही जे मंत्र साधना मी सांगितली की प्रत्येक मंत्रावरती लक्ष म्हणजे प्रत्येक मंत्र जो आहे त्याला 3 मिनिटं द्यायची आहे आणि प्रत्येक चक्रावरती लक्ष केंद्रित करून आपल्याला ती साधना करायची आहे. तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ बघू शकता. 21 मिनिटांची मंत्र साधना आपल्याला 7 चक्रांची करायची आहे. ओके, येस येस. कोंडीराम सर, थँक्यू सो मच. थँक्यू, व्हेरी गुड व्हेरी गुड. ते तुम्हाला फील झालेलं आहे. नक्कीच तुमच्या फिलिंग्स मी आज ग्रुपमध्ये ओपन आहे, ग्रुपमध्ये तुम्ही तुमच्या फिलिंग्स एक्सप्रेस करा. जेणेकरून बघा वेगवेगळ्या पद्धतीने लोक ग्रुपमध्ये येतात. कोणी अटेंड करू शकतात, कोणी अटेंड नाही करू शकत. बऱ्याच लोकांना मेंटल हेल्थ इश्यू आपल्याला जाणवतात, एकटेपणा जाणवतो, डिप्रेशन जाणवायला लागतं, कुठलाही प्रकारचा ताण, रोग आपल्या शरीरामध्ये, थायरॉइडचा प्रॉब्लेम, शुगर, बीपी, वेगवेगळे प्रकारचे आजार प्रत्येकाला आहे. या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण स्वतःला वेळ देऊ शकत नाही. तुमच्या एका फीडबॅकनी इतर लोक मोटिवेट होतील मेडिटेशन करण्यासाठी. तुमच्या एका गोष्टीनी तुम्ही जे एक्सप्रेस कराल ग्रुपमध्ये, तुम्ही काही शेअरिंग कराल तर नक्कीच तुमच्या फीडबॅकनी एखाद्याचं दुःख नाहीसं होणार. तो व्यक्ती एक स्टेप दुसऱ्यांसाठी उचलणार आहे. म्हणून तुमचं जे आज फीडबॅक खूप महत्वाचं आहे. तुम्ही या मेडिटेशननी काय फील झालं, तुम्ही कुठल्या ह्या 8 दिवसांच्या सेशनमध्ये म्हणा किंवा तुम्ही या मेडिटेशननी आज आपण चक्रा मेडिटेशन केलं, या साधनेचा तुम्हाला काय लाभ झाला, नक्कीच नक्कीच आज तुम्ही शेअर करा. मला खूप छान वाटेल आणि तुमच्यामुळे एक कोणाला तरी मोटिवेशन मिळणार. तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये एक सुख निर्माण करण्यासाठी कारक ठरणार आहात. आणि आपण जे देतो तेच आपल्यापर्यंत पोचतं. म्हणून देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे आणि घेता घेता घेणाऱ्याचे हातच घ्यावे. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये जी देण्याची वृत्ती आहे, बरोबर, समोरचा ज्या भावनेने देतो आहे ती वृत्ती मी मला माझ्या आयुष्यामध्ये आत्मसात करायची, याचा त्याचा हा अर्थ त्याचा खरा आहे. कळतंय? म्हणून आपल्याला या ऊर्जा सगळ्यांपर्यंत पोचवायची आहे. 7 चक्रांची साधना प्रत्येकाने करायची आहे. शेवटच्या दिवशी, आजचा आपला 8वा दिवस होता, फ्रायडेच्या सेशनमध्ये डेली प्रॅक्टिस कशी करायची त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगणार आहे. उद्याच्या सेशनला आपल्याला वॉटर आणि फूड आपल्याला त्या कशा पद्धतीने चार्ज करायचं, पाण्याला आपण रेखीचा वापर करून प्राणी कशा पद्धतीने चार्ज करता येतं, अन्न कशा पद्धतीने चार्ज करता येतं आणि ते पाणी आपल्याला एक सात्विक पाणी कसं होईल, अगदी आपल्या घरातल्या पाण्याला तीर्थाची चव कशी आणू शकतो, ही सगळी साधना आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहोत. ओके, येस. आता आपण इथे थांबतो आहे. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती, हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू 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 सो मच. थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू. मॅम उद्या अटुनमेंट आहे का? उद्या कोणाचं राहिलंय अट्युनमेंट, कोणाला घ्यायचं आहे? मला. ओके, ज्यांना अट्युनमेंट घ्यायचं आहे त्यांनी मला मेसेज करा, आपण टायमिंग ठरवूया. ज्यांना घ्यायचं आहे त्याप्रमाणे मी झूम मीटिंग अरेंज करेन. ओके मॅडम, परवा मी प्रवासामध्ये आहे तर कसं?
अट्युनमेंट तुम्ही राजश्री मॅडम एकदा घेतला ना तुम्ही अट्युनमेंट? नाही, अटेंडमेंटचं नाही म्हणत मी. परवा मेडिटेशन असेल ना? नाही, परवा मेडिटेशन नाही राहणार. डेली साधना कशी करायची त्याची मी रेकॉर्डिंग तुम्हाला देईन. चालेल. आपलं जे सारथी फॉर लाईफ या नावाने युट्यूब चॅनल आहे, प्रत्येकाने आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आधीचे काही मेडिटेशन्स असतील किंवा साधना असेल, रेकीचे जे काही आपले सेशन्स आहेत तिथे अपलोड केले जातात. तुम्ही डेली मध्ये ते बघू शकता. आणि पुढच्या लेवलचं तुम्ही सांगणार होता फीस वगैरे सगळं? येस, पुढच्या लेवलचं उद्या मी तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके. ओके. आता आपली मास्टर लेवलची बॅच असते त्यामुळे मला थोडासा ब्रेक पाहिजे. चालेल. ओके. ओके. येस, ओके. थँक्यू थँक्यू. सो मच. थँक्यू.